भाषाविज्ञान व व्याकरण या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण पहिले जे प्रकरण आहे भाषेचे स्वरूप व कार्य या प्रकरणाचा विचार आपण मागच्या तासाला केलेला आहे. त्यानंतर या अभ्यासपत्रिकेतील आणखी एका प्रकरणाचा आपण विचार केलेला आहे. त्या प्रकरणाचं नाव प्रमाण भाषा व बोलीभाषा. आज आपण भाषाविज्ञान व्याकरण या अभ्यासपत्रिकेतील एक महत्त्वाचं असं प्रकरण आहे आणि हे प्रकरण व्याकरण विभागातील आहे. अभ्यासपत्रिकेतील हे 5 क्रमांकाचं प्रकरण आहे. 5 क्रमांकाचा चॅप्टर आहे आणि या प्रकरणाचं नाव आहे प्रयोग विचार. आपण अगदी लहानपणापासून शालेय जीवनापासून आपण व्याकरणाचा अभ्यास केलेला आहे. भाषा म्हटलं की त्याला जोडून व्याकरण हे हमखास येतं. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, संस्कृत असेल, या सर्व भाषेचा अविभाज्य घटक काय असेल तर कोणता असेल तर ते व्याकरण आहे. आणि नेमकं याच विभागामध्ये विद्यार्थी अडतात. हाच विभाग, हाच घटक, हाच भाग विद्यार्थ्यांना गुंतागुंतीचा वाटतो, थोडासा किचकट वाटतो. विद्यार्थी मित्रांनो, एखादा अवघड वाटणारा घटक आणि त्या घटकाकडे आपण पुन्हा पुन्हा जर तो घटक पुन्हा पुन्हा अभ्यासण्याचा जर प्रयत्न केला तर अवघड वाटणारा, कठीण वाटणारा आणि अशक्यप्राय असा घटकसुद्धा सहज आणि सुलभ होऊ शकतो. परंतु गरज आहे की त्या प्रकरणाला वाचण्याची, त्या प्रकरणाकडे पाहण्याची, पुन्हा पुन्हा हाताळण्याची. अशा पद्धतीने तुम्ही जर प्रयत्न जर केलात तर व्याकरणाचा वाटणारा किचकट भागसुद्धा तुम्हाला सोपा वाटू शकतो मुलांनो. आता व्याकरण म्हणजे काय? व्याकरण कशाला म्हणतात? भाषेचे विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. अतिशय सोपी आणि मोजकी अशा प्रकारची व्याख्या आपण या ठिकाणी सांगितलेली आहे. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. याचाच अर्थ व्याकरण हे काय? शास्त्र आहे. जसं इतिहास, गणित, भूगोल, सोशल सायन्स, विज्ञान जशी शास्त्र आहेत तसं व्याकरणसुद्धा शास्त्र आहे. म्हणून या घटकावर विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न आला तर या घटकाची तयारी तुम्ही जर चांगल्या पद्धतीने जर केला असाल, हा घटक, या घटकाची संकल्पना चांगल्या पद्धतीने समजून जर घेतला असाल तर यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात, अन्यथा नापाससुद्धा होऊ शकता. अशी जी व्याकरणामध्ये वेगवेगळे जे घटक आहेत, या वेगवेगळ्या घटकापैकी आपल्या अभ्यासक्रमामध्ये 5व्या क्रमांकाचं प्रकरण आहे. त्या प्रकरणाचं नाव आहे प्रयोग विचार. आता प्रयोग विचार प्रकरण आपण अगदी लहानपणापासून आपण या प्रकरणाचा आपण विचार केलेला आहे. हा घटक आपण अभ्यासलेला सुद्धा आहे मुलांनो. कोणत्या ना कोणत्या वर्गाला हा घटक होता. त्या घटकाच्या अनुषंगाने, त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपण याचा अभ्यास केलेला आहे. तरीही डिग्री घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर, डिग्री घेऊन बाहेर पडल्यानंतर पदवी घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी, ग्रॅज्युएट विद्यार्थी व्याकरणापासून दूर जाऊ नये. त्याला बेसिक, मूलभूत अशा प्रकारचं भाषेच्या संदर्भामध्ये, भाषेच्या अनुषंगाने जे काही ज्ञान आहे ते ज्ञान त्याला माहीत असणं गरजेचं आहे. या उद्देशानेच आपल्या विद्यापीठाने
जी अभ्यासपत्रिका नेमलेली भाषाशास्त्र आणि व्याकरण या अभ्यासपत्रिकेमध्ये प्रकरण आहे आणि त्या प्रकरणाचं नाव आहे प्रयोग विचार. आता प्रयोग विचार आपल्याला संकल्पना समजून घ्यावी लागणार आहे. प्रयोग म्हणजे काय, प्रयोग विचार म्हणजे काय, याचाही आपल्याला प्रथमतः विचार करावा लागणार आहे मुलांनो. तर प्रयोग म्हणजे वाक्यातील प्रमुख घटकांची विशिष्ट अशी रचना किंवा मांडणी होय. प्रयोग म्हणजे वाक्यातील प्रमुख घटकांची विशिष्ट अशी रचना किंवा मांडणी होय. तर वाक्यामध्ये प्रमुख घटक कोणकोणते आहेत? आपल्याला वाक्य माहीत आहे, आपण वाक्य वाचतो, आपण वाक्य बोलतो. कारण एकानंतर एक वाक्य बोलल्यानंतरच भाषेची निर्मिती होते, त्यालाच आपण भाषा म्हणतो. तर प्रयोग म्हणजे वाक्यातील प्रमुख घटकांची विशिष्ट अशी रचना किंवा मांडणी होय. ही अशा प्रकारची व्याख्या आपण या ठिकाणी आपण केलेली आहे, पाहिलेली आहे आणि सांगितलेली सुद्धा आहे. तर वाक्यामध्ये प्रमुख घटकाची अशी रचना, जुळणी, बांधणी करावी लागते. एखाद्या वाक्यामध्ये जे प्रमुख घटक येतात, प्रमुख घटक असेच कधी आणि कुठेही येत नाहीत. त्या प्रमुख घटकाची रचना, जुळणी व्यवस्थितपणे करावी लागते, त्यालाच प्रयोग असं म्हणतात. तर वाक्यामध्ये कोणकोणते घटक असतात? हे घटक आपल्याला सुद्धा माहीत आहेत, आपल्याला सुद्धा ज्ञात आहेत. कर्ता, कर्म, क्रियापद हे वाक्यातील प्रमुख घटक आहेत. कर्ता, कर्म, क्रियापद हे वाक्यातील प्रमुख घटक आहेत. आणि या कर्ता, कर्म, क्रियापदाची जेव्हा सुयोग्य, व्यवस्थितपणे जुळणी किंवा मांडणी, रचना होते, त्याला प्रयोग असं म्हणतात. त्यांच्या सुयोग्य जुळणीला प्रयोग असं म्हणतात. प्रयोग म्हणजे काय? वाक्यातील प्रमुख घटकांची विशिष्ट अशी रचना किंवा मांडणी होय. कर्ता, कर्म, क्रियापद हे वाक्यातील प्रमुख घटक आहेत. यांच्या सुयोग्य जुळणीला प्रयोग असं म्हणतात. प्रयोग हा जो शब्द आहे, प्र अधिक यूज यापासून तयार झाला आहे. प्रयोग या शब्दाची आपण जेव्हा फोड केल्यानंतर प्रयोग हा शब्द प्र अधिक यूज अशा पद्धतीने तो तयार झालेला आहे. प्र अधिक यूज म्हणजे जुळणे, बांधणे किंवा एकत्र करणे होय. कर्ता, कर्म आणि क्रियापद, कर्ता, कर्म आणि क्रियापदानुसार वाक्याची एक विशिष्ट रचना वा ठेवण तयार होत असते. त्यानुसार वाक्य बदलत असते. वाक्याचे क्रियापद कर्तृपदगामी आहे की कर्मपदगामी आहे की भावानुगामी आहे की स्वतंत्र आहे, हे दर्शवणारी वाक्याची विशिष्ट रचना किंवा मांडणी म्हणजे वाक्याचे प्रयोग होय. आणि कर्ता, कर्म, क्रियापदाच्या अनुरोधाने वाक्याची रचना बदलत असते. वाक्याची रचना ती बदलत असते. अशा प्रकारच्या रचनेला प्रयोग असं म्हणतात. तर वाक्यातील क्रियेचा रोग कर्त्यामध्ये आहे की कर्मामध्ये आहे की त्याच्या क्रियेच्या भावामध्ये आहे, आपल्या लक्षात आलं असेल. प्रयोग विचाराचे 3 प्रकार पडतात: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग. म्हणूनच क्रियेचा रोग कर्त्यामध्ये आहे की कर्मामध्ये आहे की भावामध्ये आहे. म्हणजे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग क्रियेच्या भावामध्ये आहे. ही वाक्यातील क्रियापदाच्या अवस्थेवरून समजते. वाक्यात क्रियापद हे कधी प्रथम स्थानी असते, कधी कर्ता प्रथम असतो, तर कधी कर्म प्रथम स्थानी असते. काही वाक्यात कर्ताही व कर्मही कधी प्रथम स्थानी नसते. वाक्यात क्रियापदाच्या अशा 3 अवस्था असतात. त्यानुसार वाक्याचे 3 प्रयोग किंवा 3 प्रकार सांगता येतात, तयार होतात. त्यामध्ये पहिला प्रयोगाचा प्रकार आहे कर्तरी प्रयोग, दुसरा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग, तिसरा भाव्य प्रयोग आणि चौथाही प्रयोग आहे. आपल्याला फक्त 3च प्रकाराचा अभ्यास करायचा आहे. चौथा प्रयोग आहे संकीर्ण प्रयोग. प्रामुख्याने प्रयोगाचे 3 प्रकार पडतात:
कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि बाह्य प्रयोग. आणि चौथा प्रयोग आहे संकीर्ण प्रयोग. परंतु या ठिकाणी आपल्याला तीनच प्रयोगाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, विचार करायचा आहे. आता या प्रयोगामधला पहिला जो प्रकार आहे त्या पहिल्या प्रकारचं नाव आहे कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोग म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावे लागेल. वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्त्यावर अवलंबून असते, प्रयोगाच्या प्रकाराचं जे नाव पहिलं नाव आहे कर्तरी प्रयोग, त्या नावामध्येच त्या प्रयोगाचा अर्थ, त्या प्रयोगाचा विचार त्यामध्ये दडलेला आहे मुलांनो. तर कर्तरी प्रयोग म्हणजे वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्त्यावर अवलंबून असतं, वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्त्यावर अवलंबून असते, तेव्हा अशा वाक्यरचनेला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. तर अशा वाक्याची मांडणी कर्तृप्रधान असते. कर्तृप्रधान म्हणजे करणारा, रचणारा, या अर्थी क्रियेचा कर्ता हाच क्रियेचा आशय असतो. कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या अधीन असते. कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या अधीन असते. म्हणजे कर्त्याच्या लिंग वचन पुरुषात असेल, त्याचे लिंग वचन पुरुषातही क्रियापदही असते. कर्त्याचा लिंग वचन पुरुषात बदल केल्यास क्रियापदाचे रूप कर्त्यानुसार बदलत असते. आपण कर्तरी प्रयोगाची जी व्याख्या पाहिलेली आहे, वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्त्यावर अवलंबून असते अशा वाक्यरचनेस कर्तरी प्रयोग असं म्हणतात. आणि वाक्यामध्ये जी काही मांडणी केलेली असते आणि ती मांडणी ही वाक्यातील जो कर्त्याचा लिंग आहे, लिंग वचन पुरुष आहे, वाक्यातील कर्त्याचे जे लिंग वचन पुरुष आहे आणि यामध्ये बदल केल्यास क्रियापदाचे रूप कर्त्यानुसार बदलत असते. आता लिंग बदल पाहू आपण. संजय पेरू खातो. संजय पेरू खातो. खातो हे क्रियापद आहे आणि या ठिकाणी संजय हा का कोण आहे? कर्ता आहे. हा पुल्लिंगी आहे. संजय पेरू खातो. आता पहा, संजय पेरू खातो, संजय हा पुल्लिंगी आहे. आपण या ठिकाणी दुसरं उदाहरण घेऊ. अर्चना पेरू खाते. आता पहिल्या वाक्यामध्ये संजय हा पुल्लिंगी आहे, दुसऱ्या अर्चना हे स्त्रीलिंगी आहे. तर लिंग बदलली काय? क्रियापद बदललेलं आहे. आता संजय पेरू खातो, या ठिकाणी क्रियापद खातो झालेलं आहे पहिल्या भागात. दुसऱ्या अर्चना पेरू खाते. याचाच अर्थ वाक्यातील क्रियापदाचे लिंग बदलल्यास क्रियापदाचे रूप सुद्धा बदलते. वाक्यातील कर्त्यानुसार क्रियापद हे बदलते. आपण दुसरा बदल पाहूयात. आपण लिंग बदल पाहिले, आता वचन बदल पाहूया. वचन. गाडी वेगाने पळते. पहा, एक वचन. गाडी हे या वाक्यामध्ये गाडी हे एक वचन आहे. तर दुसऱ्या वाक्यामध्ये गाड्या वेगाने पळतात. गाडी एक वचन आहे आणि दुसऱ्या वाक्यात गाड्या अनेक वचन आहे. गाड्या वेगाने पळतात. वाक्यातील क्रियापदाचे पहा, वाक्यातील कर्त्याचे लिंग बदलले, क्रियापदही बदलते. वाक्यातील कर्त्याचे लिंग बदलले, क्रियापदही बदलतं. आणि वाक्यातील कर्त्याचे वचन बदललं की क्रियापद सुद्धा बदलते मुलांना. तर गाडी वेगाने पळते, तर गाडी ही एक वचन आहे, पळते. दुसरं उदाहरण आहे, गाड्या वेगाने पळतात. गाड्या अनेक वचन आहे, पळतात. याचाच अर्थ कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन आणि तिसरा घटक आहे पुरुषाप्रमाणे कसा क्रियापदामध्ये कसा बदल होतो ते आपण पाहूयात. तर पुरुष बदल. मी काम करतो, प्रथम पुरुष आहे मी. तू
द्वितीय पुरुष आहे. तू काम करतोस. पहा, पुरुष बदलल्यानंतर सुद्धा प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. तर मी काम करतो हे प्रथम पुरुष आहे. या ठिकाणी वाक्यातील कर्ता हा प्रथम पुरुष आहे, त्यामुळे क्रियापद करतो झालेला आहे. तर तू काम करतोस हे द्वितीय पुरुष आहे, त्यामुळे करतोस, तू काम करतोस अशा प्रकारचा बदल आहे. याचाच अर्थ कर्तृप्रयोगामध्ये क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुष यानुसार बदलते. अशा क्रियापदास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडतात. मुलांनो, कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न येतो, प्रयोगविचार म्हणजे काय ते सांगून कर्तरी प्रयोग सोदाहरण स्पष्ट करा. प्रयोगविचार म्हणजे काय ते सांगून कर्तरी प्रयोग सोदाहरण स्पष्ट करा. किंवा दुसरा प्रश्न असा येऊ शकतो, कर्तरी प्रयोग म्हणजे काय ते सांगून त्याचे प्रकार सोदाहरण विषद करा. कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. आता आपण प्रयोगविचार म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. त्यामध्ये प्रयोगाचे प्रकार 3 पडतात: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि बाह्य प्रयोग. याही प्रकाराची आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आणि या 3 प्रकारापैकी आपण पहिल्या प्रकाराला आपण सुरुवात केलेली आहे. त्या प्रकाराचं नाव आहे कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे काय तेही पाहिलेलं आहे. कर्तरी प्रयोगामध्ये कसा बदल होतो पहा. कर्तरी प्रयोगातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषानुसार कसा बदलतो हेही पाहिलेलं आपण. आणि त्यानंतर आपण कर्तरी प्रयोगाचा विचार करत आहोत. कर्तरी प्रयोगाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात: सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. आता सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय? सकर्मक कर्तरी प्रयोग पहा, ज्या वाक्यातील क्रियापद हे कर्मावर अवलंबून असते, त्याला सकर्मक क्रियापद असं म्हणतात. सकर्मक, कर्मासह. उदाहरणामध्ये तो काम करतो या वाक्यामध्ये सकर्मक कर्तरी तो काम करतो. काम हे काय? तो कर्ता आहे. काम हे कर्म आहे आणि करतो हे क्रियापद आहे. म्हणजे ते वाक्य पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज आहे, त्या ठिकाणी कर्म आहे, म्हणून सकर्मक. आता कर्तरी प्रयोगामध्ये दुसरा प्रकार आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. कर्माशिवाय ज्या वाक्यामध्ये कर्म नसते परंतु वाक्याची प्रक्रिया पूर्ण होते, ज्या वाक्यामध्ये कर्माशिवाय वाक्य पूर्ण होते, अशा प्रयोगाला अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदाहरण, ती रडते. या ठिकाणी कर्म काहीच नाही, म्हणून अशा प्रकारे कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडतात: सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. आपण या ठिकाणी प्रयोग म्हणजे काय ते पाहिल्याने कर्तरी प्रयोगाचाही आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. उद्या तारखेला आपण कर्मणी प्रयोगाचा विचार करूया.